महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास धोंडीबा म्हणतात, तर मग ब्रह्माच्या मुखापासून 4 वेद स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राह्मण मोठी शेकी करून बोलतात, याला बाध येतो. ज्योतिबा म्हणतात, हे सर्व खोटे आहे. कारण त्यांचे बोलणे जर खरे मानावे तर ब्रह्मा मेल्यानंतर ब्राह्मणातील कित्येक ब्रह्मा ऋषींनी अथवा देव ऋषींनी केलेली सुक्ते ब्रह्माच्या तोंडातून निघालेल्या वेदांत कशी आढळतात? त्याचप्रमाणे 4 वेदांची रचना एकाच कर्त्याने एकाच काळी केली म्हणून सिद्ध होत नाही, असे कित्येक युरोपियन परोपकारी ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखविले आहे. धोंडीबा म्हणतात, भटांनी हा ब्रह्मा घोळ केला तरी केव्हा? ज्योतिबा म्हणतात, ब्रह्मा मेल्यानंतर कित्येक ब्रह्मा ऋषींनी ब्रह्माच्या लेखाचे 3 भेद म्हणजे वेद केले व पुढे त्या 3 वेदात अनेक ब्रह्मा ऋषींनी अनेक तऱ्हेची फेरफार करून त्यास ज्या काही पूर्वीच्या भाकड दंतकथा माहीत होत्या त्यांनी त्याच मासल्याची कवने करून त्यांचा एक नवीन 4था वेद केला. इतक्यात परशुरामाने बाणासुराच्या रयतेस असे धुळीच मिळविल्यामुळे सहजच ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादूचे वजन इतर सर्व क्षेत्रपतींच्या मनावर बसले. ही संधी पाहून नारदासारख्या बायकातील पावलिकम 8 भावजी रामचंद्र आणि रावण, कृष्ण, कंस व कौरव आणि पांडव या सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या घरोघर खेट्या घालून त्यांच्या बायका पोरांसमोर कधी कधी आपल्या विण्याची तुणतुण तार वाजवून व कधी त्यांच्यापुढे थैथै नाचत टाळ्या पिटून वर क्रांती ज्ञान उपदेश करण्याचा भाव दाखवून आतून एकमेकांच्या लांड्या लबाड्या सांगून त्या सर्वांचे एकंदर सर्व ब्राह्मण लोकास निर्वेश केल्यामुळे ब्राह्मण ग्रंथकारांनी तेवढ्या काळात सर्व लोकांची नजर चुकवून आपली सर्व वेदमंत्र जादू व ततस्थ संबंधी भाकड दंतकथा होत्या तेवढ्याशी सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृत्या, संहिता, शास्त्रे, पुराणे वगैरे भारेचे भारे नवीन ग्रंथ घरातल्या घरात बनवून त्या सर्वात शूद्रावर ब्राह्मण लोकांचे वर्चस्व स्थापन त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिपाईगिरीच्या मार्गात काठी ठोकून मोठ्या धार्मिकपणाचा डोल घातला. हे सर्व ब्रह्मा कपट पुढे कधी शूद्रांच्या ध्यानात येऊ नये या भयास्तव अथवा या ग्रंथात पाहिजेल तसे फेरफार करत यावेत म्हणून त्यांनी शूद्र वगैरे पाताळी घातलेल्या लोकास मुळीच कोणी ज्ञान देऊ नये असे मनुसंहितेसारख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेवले आहेत. धोंडीबा, भागवत त्याच वेळेस केले असावे काय? ज्योतिबा, भागवत त्याच वेळेस केले असते तर सर्वांच्या मागून झालेल्या अर्जुनाच्या जन्मजय नावाच्या पणतूची हकीकत त्यामध्ये कधीच आली नसती. धोंडीबा, तुमचे म्हणणे रास्त आहे. कारण त्याच भागवतामध्ये अनेक पुरातन माननकल्पित भाकड दंतकथा अशा आढळतात की त्यापेक्षा हिसाबनीती 1000 वाट्याने बरी म्हणवेल. तिच्यामध्ये मुलांची मने भ्रष्ट होण्याजोगी एक सुद्धा गोष्ट आढळत नाही. ज्योतिबा, त्याचप्रमाणे मनुसंहिता ही भागवताचे मागून केली असावी म्हणून शाबित करता येते. धोंडीबा, काय? मनुसंहिता भागवताची मागून केली असावी असे कसे होईल? ज्योतिबा, कारण भागवतातील वैशिष्ट्याने मी खून केला नाही म्हणून सुदामन राजासमोर शपथ घेतल्याची उपमा मनूने आपल्या ग्रंथाच्या 8व्या अध्यायाच्या 110 श्लोकात कशी घेतली, त्याचप्रमाणे विश्वामित्राने विपत्तीकाळी कुत्र्याचे फरे खाल्ल्याविषयी त्याच ग्रंथाच्या 10व्या अध्यायामध्ये 108 श्लोकात कशी उपमा घेतली. याखेरीज त्याच पुस्तकात अनेक विरुद्ध गोष्टी सापडतात. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.